हाय युट्यूबर्सी ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तर आज मी तुम्हाला घेऊन आले एका खास अशा व्हिडिओ मध्ये, ज्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मुंबईतील फेमस असं एक ठिकाण आणि जे ट्रॅकिंग साठी सगळ्यांचं अट्रॅक्शन आहे ते म्हणजे तुंगारेश्वर मंदिर सोबतच तुंगारेश्वर वॉटरफॉल आपण या एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। दोन्ही ठिकाण एकाच व्हिडिओ मध्ये आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळणार आहे। पण मी इथपर्यंत आले कशी आणि इथे आपण कसं येऊ शकतो, तर आपली प्रायव्हेट व्हेकल असेल किंवा पब्लिक, तर इथपर्यंत यायचं कसं हे सगळं तुम्हाला याच व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत आपण। त्यासाठी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये बनवून राहायचंय। तर आज आपण पाहणार आहोत तुंगारेश्वर मंदिर आणि वॉटरफॉल। चला तर मग सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। या माझ्यासोबत। इथे बघा आपल्याला एकाच वेळी दोन प्लेस पाहायला मिळणार आहे, जसं की तुंगारेश्वर मंदिराचे दर्शनही घेणार आहोत आपण, तिथली माहिती थोडीशी घेऊ आणि सोबतच वॉटरफॉल। पावसाळ्याच्या दिवसातून वॉटरफॉल म्हणजे एवढी कमालीची गोष्ट असते, प्रत्येकाचं ते अट्रॅक्शन असतं आणि इथे येणं म्हणजे एक ट्रॅकिंग केल्याचंच फिलिंग येतं, कारण तो ट्रॅकिंग पॉइंटच आहे। कारण हे अंतर आहे ना इथून पूर्ण 1 किलोमीटरच आहे आपल्याला मंदिरापर्यंत जाण्यासाठी। आणि मध्ये मध्ये बघा आपल्याला नद्या लागतात, नद्या छोटे छोटे असे जे छोटे वॉटरफॉल असतात ते लागतात। आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये जर खायला चांगलं काही मिळालं, स्पेशल असं गरमागरम किंवा खट्टा मिठा असं काही खायला मिळालं तर मग मजाच मजा। आणि ते बघा असे स्टॉल आहेत जागोजागी, जेणेकरून आपण इथून काही वस्तू खाण्याच्या असेल तर वरपर्यंत घेऊन जाऊ शकतो, कारण अंतर हे जास्त आहे, पूर्ण 1 किलोमीटरचं आहे, 1 ते 1.5 किलोमीटरचं आहे। त्यामुळे इथूनच आपण अशा गोष्टी वर घेऊन जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये बघा चाट वेगवेगळे आहेत, खट्टा मिठा खाऊ आहे, सगळं आपण घेऊन जाऊ शकतो। काका हे कसं आहे? 20 का प्लेट। हे कुठे नाही, मी खायला कैरी घेते, मला कैरी खूप आवडते। एक प्लेट आहे 20 रुपीज। खातखातच आपण सुरुवात करूया आपल्या पुढच्या व्हिडिओला। समोरच आपल्याला दिसणार आहे ही पहिली नदी आणि अशीच आपल्याला अजूनही पुढे पाहायला मिळणार आहे। तर इथे येताना आपण हे थोडं साईडला ठेवते, इथे येताना आपण जर आपलं प्रायव्हेट व्हेकल घेऊन येत असू तर मी तर असं सजेस्ट करेन की आपण जर घेऊन आलो तर जेव्हा मी सुरुवात केली व्हिडिओला तिथेच आपण खाली पार्क करावं आणि हे जे 1 किलोमीटरचं अंतर आहे हे आपण चालत पार करावं, कारण जागोजागी अशा नद्या लागतात, छोटे छोटे वॉटरफॉल लागतात किंवा अजून नेचरचा एक्सपिरियन्स जर करायचा असेल तर खूप गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात। आणि त्या सगळ्यासाठी जर आपलं व्हेकल आपण तिथपर्यंत घेऊन गेलो तर हे सगळं आपल्याला एक्सपिरियन्स करायला नाही मिळत। आपण जर चालत गेलो ते सगळं आपल्याला शांतपणे बघायला मिळतं, एक्सपिरियन्स करायला मिळतं, फील करायला मिळतं। सो मी तर असंच सांगेन की आपण इथून चालतच जावं आणि आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ असा चालत जाऊनच कव्हर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला सगळं बघायला मिळेल। सो सुरुवातीला जी पहिली नदी लागली ती पाहूया आपण। एवढं जास्त प्रमाणावरती पाऊस अजून लागायला सुरुवात नाही झाली, त्यामुळे एवढंही काही जास्त पाणी नाही, पण पाण्याचा आवाज पहा किती छान वाटतंय। आजूबाजूचं वातावरण पण पूर्ण हिरवंगार झालंय। हा पॉइंट पाहिल्यावरती आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला। घेतलेली कैरी खाऊन दाखवते तुम्हाला। हे याच्यावर फील करत आपल्याला जर कैरी खायला मिळत असेल तर खरंच खूप भारी वाटतं। ही कैरी बघून जर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर ज्याला कळलं तोंडाला पाणी सुटलं असेल त्यांनी मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपण हा व्हिडिओ असाच पुढे कंटिन्यू करणार आहोत, हे वातावरण फील करत ही कैरी मी खाते आणि आपण असंच पुढे जाणार आहोत। खरंच खूप छान आहे कैरी। वरती आपल्याला खूप गर्दी पाहायला मिळणार आहे, कारण खूप लोक ऑलरेडी वरती गेलेत आणि आपल्याला वरपर्यंत पोहोचायचं आहे। पण त्याआधी सगळं तुम्हाला दाखवायचं तर सगळे छोटे छोटे पॉईंट कॅप्चर तर करायला पाहिजे तसं। अजूनही बघा लोक चालूच आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत। संध्याच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी हा वॉटरफॉल पूर्ण पॅक असतो। सुरुवातीला आपल्याला एक देवस्थान लागलंय, जे मंदिर लागलंय ते आहे चकाचक महादेव वाघोबा देवस्थान, मठ गोशाला आहे ते। इथून आपल्याला पुढे जायचं आहे। तुंगारेश्वरचं वर्णन करायचं झालं तर
पृथ्वीवर जरी स्वर्ग नसला तरी अशा प्रकारचे काही तुकडे आहेत ज्यामध्ये आपण स्वर्ग पाहू शकतो. इथे भेट देण्यासाठी आपल्याला वसई स्टेशनच्या ईस्ट साईडला यावं लागेल. ईस्टच्या बाजूला आल्यानंतर तेथून आपण 2 ऑप्शनने इथपर्यंत येऊ शकतो. त्यातला पहिला ऑप्शन म्हणजेच रिक्षा, जी आपल्याला 35 ते 50 रुपये इथपर्यंत शुल्क आकारून मंदिरापर्यंत सोडू शकते. बहुतेक रिक्षा या तुंगार फाट्यापर्यंतच येतात. तिथून आपल्याला दुसरी रिक्षा किंवा पायी चालत यावं लागतं. ऑप्शन नंबर 2, जो सगळ्यात स्वस्त आहे, आपल्याला परवडणारा, तो म्हणजे बस. वसई ईस्टला बाहेर आल्यावरती आपल्याला तुंगार फाटा या नावाची बस मिळते, जी बस पर पर्सन 15 रुपये चार्ज करून आपल्याला तुंगार फाट्यावरती उतरवते. इथला हा रस्ता पावसामध्ये पूर्णपणे चिखलाने माखलेला असतो. त्यामुळे इथे येताना आपली पादत्राणे म्हणजे चप्पल या मजबूत व टिकाऊ घेऊन याव्यात, नाहीतर आपल्याला अनवाणी पायाने घरी जायला लागू शकते. पहिली नदी क्रॉस करून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा समोर आल्यावरती बघा आपल्याला असं हे तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याचं तिकीट घ्यावं लागतं, ज्याची प्राइस 64 रुपीज आहे पर पर्सन. आणि इथून आपल्याला समोर दिसते दुसरी नदी, ती पार करून सगळं बघत बघत आपल्याला जायचंय मंदिरापर्यंत. सो आता आपण थेट मंदिरापाशी जाऊन भेटूयात. बरं, तुम्हाला एक गंमत सांगते. हे जे आता आपण जात आहोत ते एक अभयारण्य आहे. पुढे आपल्याला ते समजेलच, पण इथे थोडक्यात सांगते. गंमत ही अशी आहे, बोरिवलीला असणारा फेमस नॅशनल पार्क म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ज्याचा एक भाग हा असा वसईपर्यंत पोहोचलेला पसरलेला आहे. या एका लोकेशनवरून मला दुसऱ्या लोकेशनची आयडिया इथेच मिळाली. जर तुम्हालाही नॅशनल पार्क म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझं नेक्स्ट लोकेशन ते असायला पाहिजे का. थेट मंदिरात जाऊन तुमच्याशी कनेक्ट होते बोलले होते, पण पुन्हा तुमच्याशी रिकनेक्ट झाले, कारण मला इथल्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या. त्या म्हणजे इथून अशा मध्ये मध्ये असणारा छोट्या वाटा, जे शॉर्टकट्स आहेत, आणि हा मेन रोड आहे. त्यानंतर इथे पहा, जागोजागी आपल्याला असे बोर्ड बघायला मिळतात, ज्यामध्ये लिहिलंय हे पहा, साप, विंचू आणि इतर जे वन्यजीव आहेत त्यांना आपल्याकडून कोणत्याच प्रकारची हानी होणार नाही, आणि त्यांना आपल्याकडून जर ते रस्त्यावरती आले तर त्यांना आपल्याकडून कोणता त्रास होणार नाही. अशा प्रकारचे बोर्ड इथे आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. त्यानंतर इथे पुढे बघा, असंच आपण पुढे चालत राहिलो की पुढे इथे ही जी झाडं आहेत त्यांच्यावरती आपल्याला माकडं पाहायला मिळतात, ती आपण पाहणार आहोत. वरती जी झाडं आहेत या झाडांवरती माकडं पाहायला मिळतात. तर आपण इथे खाण्याच्या काही वस्तू घेऊन आलो तर त्या आपल्यापाशी एकतर सांभाळून ठेवाव्या किंवा त्या माकडांच्या स्वाधीन करून टाकाव्या, त्यांना देऊन टाकाव्या. कारण आता नाही, तिथे थोड्या वेळापूर्वी जेव्हा इथून येऊन गेले ना तेव्हा इथे खूप जास्त माकडं होती, आणि आता पण बघा वरती वरती कुठे कुठे आहेत. जर खाण्याच्या वस्तू असतील तर त्यांच्यापासून सांभाळूनच ठेवाव्या, कारण ते हातातून घेऊन फोडून खाल्ल्याशिवाय शांत बसत नाहीत. दाखवते मी तुम्हाला पुढे पुढे.
संपूर्ण अर्धा टप्पा पार केलाय मी. 1 तास चालत आले इथपर्यंत. मस्त ट्रॅकिंग झाले माझी. आणि आता हा समोर जो डोंगर दिसतोय हा पूर्ण डोंगर मला पार करायचा आहे. मग मी माझ्या पॉइंट पर्यंत पोहोचणार आहे. पण त्याआधी इथे असे जे छोटे छोटे झरे आहेत ना, त्याचं जो फिलिंग आहे ते सगळ्यात भारी आहे. असं फक्त इथे उभं राहिलं ना की छान अशी गार थंड हवा लागते आणि पाण्याचा जो आवाज आहे तो फील करायला एकदम भारी वाटतं. हे सगळं फील करायचंय मला आणि वरती जायचंय. पण जेव्हा व्हिडिओला सुरुवात केली ना तेव्हा एवढा पाऊस होता आणि बघता बघता पावसाचं रूपांतर उन्हामध्ये केव्हा झालं मला कळलंच नाही. आणि आता पुन्हा पाऊस होतोय असं वाटतंय. तर आपल्याला लवकरात लवकर हा टप्पा पार करायचा आणि वरपर्यंत पोहोचायचंय. कुठे? त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत. ऊन बोलता बोलता लगेच पावसाने सुरुवात पण केली. मुंबई आहे ही शेवटी. पाऊस केव्हा अचानक केला आणि केव्हा गायब होईल कोणीच सांगू शकत नाही. आणि पावसाचं वातावरण झालंय, मस्त वाटतंय. त्यामुळे ही वरची ट्रॅकिंग करायला मला मजा येते. अजिबात थकायला मला होत नाही. तशी मी स्ट्रॉंगच आहे. आणि तुम्ही माझ्यासोबत हे ट्रॅकिंग करताना, हा डोंगर करताना स्ट्रॉंग होणार आहात. तुम्हाला हे सगळं आवडणार आहे मला नक्की माहिती आहे. दमायलाही होत आहे. लवकर लवकर माझ्यासोबत चला, कारण आपलं हे सगळं हा आपला पॉइंट नाही. आपला पॉइंट खूप वरती आहे आणि तो कॅप्चर करण्यासाठीच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. सो फटाफट जाऊया आणि सगळं कॅप्चर करूया. सो फायनली 1-1.5 तासाचा छोटासा प्रवास करून ही एवढी मोठी चढण चढून फायनली मी आले आहे मंदिराच्या गेट पाशी. हा मंदिराचं एंटर इथून आहे. इथून आपण आज जाऊन मंदिराचं पूर्ण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर इथला वॉटरफॉल पाहणार आहोत. चला तर मग जाऊया मंदिरामध्ये. या माझ्यासोबत. खूप मोठी चढण होती ही. खूप जास्त वेळ लागला मला. 1 ते 1.5 तास मला पूर्ण चालण्यासाठी लागला. इथे गाड्या घेऊन आपण इझिली येऊ शकतो, पण इथला जो हा रोड आहे ना तो तितकासा चांगला नाही. त्यामुळे गाड्या आणणं हे रिस्की काम आहे. चालणं हा बेस्ट ऑप्शन मला वाटला जो मी चालत आले. पार्किंग पूर्णपणे अवेलेबल आहे इथे. आधी आज जाऊया, दर्शन घेऊया आणि मग आजूबाजूचा सगळा परिसर आपण पाहून घेऊया. छान वाटतं इथलं वातावरण. चलो भाई. इथून आपल्याला एंटर करायचं आहे मंदिरामध्ये. मंदिराचा पूर्ण पॅसेज पहा. थोडा शांत आणि मोकळा आहे. थोडा मोठा आहे.
आजूबाजूला खाण्याची वेगवेगळ्या वस्तूंची दुकान आहेत. ही सरळ वाट आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची दुकान आहेत तिथे. आजूबाजूला फुलं सामान आहे, प्रसादाची दुकान आहे, एक बाजूला गार्डन आहे. सगळं आहे. छान गार्डन आहेत ना इथे. गार्डन मध्ये अॅनिमल बनवले म्हणजे दर्शनासोबत लहान मुलांचा खेळ होऊन जाईल, मजा मस्ती होईल. इकडचा क्लायमेट पहा. मंदिरामध्ये दर्शन करण्याआधी इथे असे तिलक लावलं जातं. सो मीही हेच तिलक लावून जाणार आहे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तुंगार पर्वताच्या कुशीमध्ये असलेल्या या तुंगारेश्वर मंदिरात विमलासूर नावाच्या राक्षसाने एक शिवलिंग स्थापन केलं होतं. तेच हे जागृत शिवलिंग ज्याचं आपण दर्शन घेणार आहोत. मंदिराच्या बांधकामामुळे भगवान परशुरामांचा गौरव झाला होता आणि येथे भगवान परशुरामांनी ध्यान साधना केली होती असे म्हटले जाते. म्हणूनच याला परशुरामांची भूमी असे म्हटले जाते. याच्या पुढे अजून आपल्याला काय काय बघायला मिळेल ते सगळं बघूया आपण. त्यानंतर इथे बघा, या बाजूला या मंदिराची स्थापना झाल्यावर पहिले त्यांचं इतिहास स्मारक आहे. त्यानंतर आपण पूर्ण मंदिराचं नदीचं पाणी
कनेक्टर त्या मोबाईलला कनेक्ट होतो. तो कनेक्टर माझा लूज झाला होता आणि आम्ही इकडून जेव्हा आतमध्ये आहे तेव्हा तुम्हाला माझा माणूस जराही आवाज आला नसेल, सगळा बॅकग्राऊंड आवाज ऐकत होता, बॅकग्राऊंड नॉईज होता. याचा जो कनेक्टर होता तो त्या मोबाईल होता, तो लूज झाला होता आणि जेव्हा मी तेव्हा या कनेक्टर पाण्यामध्ये पडलं. त्यामुळे याच्या मी आताही जे काय तुम्हाला क्लिअर ऐकायला येत नाही, पण मुद्दा म्हणून मी हे तुम्हाला सांगते कारण त्या अशा गोष्टीच्या आपल्याला कंपल्सरी असतं. माझ्याकडे ते येऊन आणि जी जागोजागी मागणी असतात त्यांच्यापासून सावध राहायचे आणि आपल्या असं आपल्याला खूप मागात करू शकतात. ह्या गोष्टी खूप कॉस्टली असतात. माझ्याकडून ही चूक झाली, त्याच्यामुळं आता हा माझा माईक काहीच आवाज नाही, पण तरी आपला मी याच्यात थांबणार नाही. सगळंही तुम्हाला दाखवणार आहे. भले मला तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट काही नसेल, पण तरी सगळं संपूर्ण कॅप्चर करून दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आता आपण जिथे चाललो आहोत ना, तिथे आहे जागमाता देवीचं मंदिर आणि इकडे बघा एका बाजूला आपल्याला लोक जाताना दिसत आहेत. हा आहे इथला परफेक्ट ट्रॅकिंग पॉइंट. कारण इथून हा ट्रॅकिंग पॉइंट पार केल्यानंतर आपल्याला इथला सगळ्यात मोठा वॉटरफॉल पाहायला मिळतो. सो जास्त लोक तिकडेच जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पण जर तुम्ही फॅमिली सोबत आला असाल तर हा ट्रॅकिंग पॉइंट टाळावात, कारण हे थोडं रिस्की आहे. सो आपण ते स्किपच केलेलं बरं. आणि जर तुम्ही ट्रॅकिंगसाठीच आला असाल तर हे सगळं एन्जॉय करालच. आणि इथे जो मोठा वॉटरफॉल आहे तसाच एक छोट्या आकाराचा वॉटरफॉल मंदिराच्या खालच्या बाजूला आहे, जो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. सो आपण फॅमिली सोबत तिथेही एन्जॉय करू शकतो किंवा आत्ताच आपण जो एक छोटा वॉटरफॉल पाहिला जो इथल्या लोकांनी तयार केला आहे तिथेही आपण एन्जॉय करू शकतो. तर हे जे जागमाता देवीचं मंदिर आहे त्या मंदिरावरती एक गोमुख आहे. हे गोमुख असं आहे ज्याला वर्षाचे 12ही महिने पाणी चालू असतं, जे आपल्याला आत्ता पाहायचं आहे. आत्ताही इथे फोर्सने पाणी चालू आहे, पण अंधारामध्ये आपल्याला नीटसं असं दिसत नाही आहे. चला मग आता दर्शन घेऊ जागमातेचं. इथल्या या जागमातेच्या मंदिराचं थोडं बांधकाम करायला घेतलंय, त्यामुळे इथे आपल्याला असं सगळं दिसत आहे. श्रावण महिन्यामध्ये इथे सगळ्यांसाठी महाप्रसाद ठेवला जातो. जे भक्त मंडळी इथे स्वेच्छेने महाप्रसाद देतात त्या लोकांसाठी श्रावण महिना हा महाप्रसादासाठी असतो. आणि मंदिराच्या वरच्या भागावरून बघा किती छान दिसतंय सगळं. सगळंच पावसाने छान असं हिरवगार झालंय. पण इथे सगळ्यात जास्त कमाल आहे ती म्हणजे या माकडांची. इकडून तिकडे झाडावरती खाली खाऊ पळवण्यासाठी त्यांची जी धावपळ चालू असते ना, ते बघायलाच खरंच खूप मज्जा येते. आणि मंदिरामध्ये येणारी भक्त मंडळी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन येतातच. तर इथलं दर्शन घेऊन झालंय, सगळं पाहून झालंय. आता तुम्हाला मी तो छोटा वॉटरफॉल दाखवते जिथे आपण फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतो. पाहिला ना हा नॅचरल वॉटरफॉल, म्हणजे टोटली सगळं पाहिलं आपण इथलं. तर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये, वेगवेगळ्या प्लेसमध्ये. आणि अशी माझी नेक्स्ट प्लेस कोणती असेल पाहिजे हेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजसाठी फक्त एवढं. भेटू पुन्हा केव्हा तरी. थँक्यू.